काय मंडळी, तुम्हाला पण स्वीट खायला हवं आहे? चला तर मग एक वाटी शेंगदाणे घ्यायचे, ते छान भाजायचे. त्यानंतर अर्धी वाटी तीळ घ्यायचे, ते पण लालसर होईपर्यंत भाजायचे. शेंगदाण्याची साल काढायची, बदाम घ्यायचे, खारीक घ्यायची, थोडासा गूळ घ्यायचा. त्यानंतर शेंगदाण्याचं आणि तिळाचं मिक्स करून बारीक पेस्ट करायची. त्यानंतर त्याच्यात थोडा थोडा गूळ करून सगळी पेस्ट जी आहे ना पावडर करून घ्यायचं. अशा प्रकारे बारीक मिश्रण करून घ्यायचं. त्याच्यामध्ये खारीक आणि बदाम जे आहेत ते पण बारीक करून घालायचे. तुमच्याकडे खोबरं अवेलेबल असेल तर अर्धी वाटी खोबरं पण घालायचं, म्हणजे लाडू खाताना आपल्याला घशामध्ये चिकट होत नाही. छान असे लाडू वळून घ्यायचे, गोल 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 लाडू वळून घेतले की तुम्हाला हवं असेल तेवढ्या आकाराचे तुम्ही लाडू वळून घ्या आणि गरमागरम खा किंवा मग तुम्ही स्टोअर करून ठेवा. 1 महिनाभर आरामात टिकणारे हे शेंगदाणा तिळगुळाचे लाडू जे आहेत ना ते बनवून तयार होतात. शिवरात्रीच्या या मोसमामध्ये तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि आपली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनल पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.